पहिले स्थान, येशूला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावतात. हे प्रभू, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. पिलाताला माहित होते की येशू हा निर्दोषी आहे, परंतु लोकांच्या भीती खातर त्याने येशूला चाबक्याचे फटके मारून नंतर क्रूसावर खिळण्याची शिक्षा दिली. सत्याबरोबर उभे राहण्याची हिंमत पिलाताला झाली नाही. एका निर्दोषी जीवाला दोषी ठरवण्यात आले. आपणही कधी कधी भीतीपोटी असत्याची कास धरतो व अनेकांना दोषी ठरवतो. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. दुसरे स्थान, येशू आपला क्रूस वाहतो. हे प्रभू, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. थट्टा मस्करी संपल्यानंतर व चाबकाचे फटके मारून झाल्यानंतर येशू आपल्या खांद्यावर क्रूस घेऊन कालवारी वाट चालू लागला. कोणत्याही प्रकारची तक्रार न करता येशू निमूटपणे चालू लागला. कोणतीही भीती न बाळगता निर्धारपणे येशू चालू लागला. आपणही कधी कधी आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून त्यांना जबाबदारीचा क्रूस वाहण्यास लावतो. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे प्रभू, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. क्रूसाचा भार असह्य होऊन येशू क्रूसाच्या खाली कोसळतो. अगोदरच चाबक्याच्या माराने अशक्त झालेलं येशू आता क्रूसाचा भार असह्य होऊन जमिनीवर पडतो. परंतु निर्धाराने उठून पुन्हा आपला क्रूस उचलून परत कालवायची वाट चालू लागतो. आपणही कधी कधी अपयशाने खचून पडतो, पण परत उठून चालण्यास तयार होत नाही. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशूला त्याची आई मरिया भेटते. हे प्रभू, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. क्रूस घेऊन चालत असलेल्या येशूला आपली आई भेटते. आपल्या रक्तबंबाळ पुत्राला पाहून तिचा जीव कासावीस होतो. मायेने तिचा ऊर भरून येतो. मानवजातीच्या कल्याणासाठी आपला पुत्र करीत असलेले बलिदान पाहून तिलाही त्याचा अभिमान वाटतो. आपण कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्या संकटात धीर देण्यास कमी पडतो. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. पाचवे स्थान, शिमोन सिरेनिकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो. हे प्रभू, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. अशक्त झालेल्या व थकलेल्या येशूला क्रूस वाहण्यासाठी शिपायांना कोणाची तरी मदत हवी होती. अशा वेळेला त्यांनी सिमोन सिरेनिकर याला येशूचा क्रूस वाहण्यास लावला. सिमोन सिरेनिकर पुढे येतो व येशूचा क्रूस उचलून चालू लागतो. येशूही त्याची मदत स्वीकारतो. आपण कधी कधी दुसऱ्यांना त्यांच्या अडचणीमध्ये मदत करण्यास कमी पडतो. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. सहावे स्थान, वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे प्रभू, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो,
कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे कारण केले आहेस. रक्तबंबाळ झालेल्या व घामाने थपथपलेल्या येशूचा चेहरा पुसण्यास वेरोनिका पुढे येते. जवळ असलेल्या शिपायांची तिने पर्वा केली नाही. कदाचित पकडले गेलो तर आपल्याला शिक्षा होईल या भीतीची सुद्धा तिने कदर केली नाही. पण पुढे जाऊन आपल्या प्रिय येशूचा चेहरा आपल्या रुमालाने पुसला. येशूने आपल्या चेहऱ्याचे प्रतिबिंब त्या रुमालावर दिले. आपण कधी कधी भीतीमुळे दुसऱ्यांना मदत करण्यास पुढे येत नाही. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 7 स्थान. येशू दुसऱ्यांदा खाली पडतो. हे प्रभू आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. शारीरिक यातनेने थकलेला येशू पुन्हा एकदा क्रूसाखाली पडतो. मानसिक व शारीरिक यातना माणसाला कमजोर बनवितात याचा अनुभव येशूने घेतला. तो दुसऱ्यांदा खाली पडला, पण तरीही मोठ्या कष्टाने उठून तो पुन्हा चालू लागला. आपणही कधी कधी दुसऱ्यांना आपल्या अपशब्दाद्वारे जमिनीवर पाडतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 8 स्थान. येशू येरुशलेमच्या स्त्रियांचे सांत्वन करतो. हे प्रभू आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे कारण केले आहेस. आपल्या क्रूसाच्या वाटेवर येशू येरुशलेम मधील काही स्त्रियांना भेटतो. स्वतः दुःखी व थकलेला असूनही येशू त्यांचे सांत्वन करतो. माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी व मुलाबाळांसाठी रडा. आपण कधी कधी आपल्या स्वतःच्या अडचणीत इतके गळतो की दुसऱ्यांना मदत करणे किंवा त्यांची काळजी करण्याचे विसरून जातो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 9 स्थान. येशू तिसऱ्यांदा खाली पडतो. हे प्रभू आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. वेदना असह्य होऊन क्रूसाच्या भाराखाली येशू तिसऱ्यांदा पडतो. रक्तस्राव होऊन येशू अशक्त झाला होता. क्रूसाचे वजन घेऊन चालणे त्रासदायक होते. या अवस्थेत येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. आपणही कधी कधी आपल्या जीवनात असह्य होऊन पडलेल्यांना धीराचा हात देण्यास कमी पडतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 10 स्थान. येशूला वस्त्रहीन करतात. हे प्रभू आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे कारण केले आहेस. रक्ताने व घामाने शरीराला चिकटलेले येशूचे कपडे शिपाई खेचून काढतात. येशूला अतिवेदना होतात. त्याच्या जखमा उघड्या होतात. वेदनाने तो विव्हळतो. अपमान व बेइज्जतीच्या तिढ्यावर तो अडकतो. आपणही कधी कधी संपत्ती, पैसे व मालमत्तेला चिकटून बसतो व दुसऱ्यांची कदर करीत नाही. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 11 स्थान. येशूला क्रूसावर खिळतात. हे प्रभू आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. येशूचे हात व पाय खिळ्याने क्रूसावर ठोकले जातात. हातापायातून खिळे आरपार जात असताना असह्य वेदना येशूला होतात. दुःखाने तो आक्रोश करतो. त्याला होत असलेल्या यातनांची पर्वा न करता शिपाई त्याला क्रूसाला खिळतात.
आपणही कधी कधी आपल्या बेजबाबदार कृत्याद्वारे दुसऱ्यांना खुशी ठेवतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 12वे स्थान येशू क्रूसावर मरण पावतो. हे प्रभू आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तो आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. असहाय्य झालेला येशू आपल्या पित्याकडे आक्रोश करतो. माझ्या पित्या, तू माझा त्याग का केलास? व तदनंतर आपला आत्मा पित्याकडे सोपवितो. ज्या कार्यासाठी पित्याने त्याला पाठविले होते ते कार्य आपल्या मरणाने त्याने सिद्धीस नेले. मानवाच्या कारणासाठी त्याने मरण पत्करले. आपण येशूचे आभार मानूया. आपण कधी कधी दुसरी व्यक्ती आपल्यावर करीत असलेल्या उपकाराबद्दल आभार मानण्यास कमी पडतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 13वे स्थान येशूला क्रूसावरून खाली काढतात. हे प्रभू आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. योसेफ अरिमथाई जो येशूचा अनुयायी होता तो पिलाताकडे गेला व येशूचे मृत शरीर मागितले. पिलाताने परवानगी दिल्यावर त्याने ते क्रूसावरून काढले. तो मृतदेह नवीन कपड्यात गुंडाळून त्याच्या आईकडे काही वेळ देण्यात आला. आपल्या पुत्राने केलेल्या बलिदानाबद्दल तिचाही ओढ भरून आला. आपण कधी कधी दुसऱ्यांसाठी त्याग करण्यास कमी पडतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 14वे स्थान येशूचे मृत शरीर कबरेत ठेवतात. हे प्रभू आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तो आपल्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहेस. क्रूसावरून येशूचा देह काढून तो नवीन तागाच्या वस्त्रात गुंडाळला गेला. योसेफ अरिमथाईने नवीन खोदलेल्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. जरी येशूचे शरीर कबरेत बंद झाले तरी आपली आशा संपली नाही. आपला विश्वास अजूनही जिवंत आहे. त्याच्या पुनरुत्थानाची वाट पाहत आपण कधी कधी आपल्या आशेमध्ये व विश्वासामध्ये कमी पडतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्याबरोबर काल्वरीची वाट चालण्यास तू आम्हाला कृपा दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. विशेष करून तू आमच्यासाठी दिलेल्या बलिदानांची आम्हाला जाणीव करून दिल्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. आम्हास तशी कृपा दे की तुझ्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या जीवनातील दुःख व अडीअडचणींना समर्थपणे तोंड देऊन विजयी व्हावे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे युगानुयुगे राज्य करतो. आमेन.